आपण पाहत आहात मानव मित्र न्यूज। मी आहे आपल्या सोबत अशोक कुंभार प्रतिनिधी। आज आम्ही पोहोचलो आहोत सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात। येथील आरोग्य सेवा ग्रामीण रुग्णाच्या इथं पेशंट आलेलो आहे। सासवडची लोकांनी इतकी येड्यात काढले सरकारी दवाखान्याला। आज आपल्या सासवडीत 100 खाटांची मंजुरी झाली। आज 5 वर्ष झालं निश्चित लोक येतो 30 खाटा आहेत। 30 खाटां 100 खाटा मंजूर झाली तरी इथं कोणी लक्ष घालत नाही। बाकीचे लोक येतात डॉक्टर लोकांना उलटे पालटे बोलतात। आमचा ॲडमिट करा, आपण ॲडमिट करायचं का डोक्यावर करायचं का डॉक्टर लोकांनी? 30 खाट्यात कुठं ॲडमिट करणार? 100 खाटा आज मंजूर झालेले 5 वर्ष झाले। 5 वर्ष होऊन सुद्धा लक्ष घाला ना, कुणीच घाला ना आणि नाही तिथं लक्ष घालतात। हा सासवडची परिस्थिती बघता का तुम्ही? लोकसंख्या वाढली किती आहे का? त्याचं आहे का? कुणी बी सहकार्य करावं। 100 खाटांची मंजूर झाली त्या मंजुरीला कोणतरी साथ देऊन स्टेट पिकून जागा मिळवण्याचं काम करावं। धन्यवाद। रुग्णालयात मानव मित्र न्यूज प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत सेवांबाबत माहिती जाणून घेण्यात आली। काही रुग्णांनी उपचाराबाबत समाधान व्यक्त केले तर काहींनी अपुऱ्या सुविधा आणि वाढत्या गर्दीमुळे अडचणी असल्याचे सांगितले। विशेष म्हणजे अरविंद लक्ष्मण मैत्री सासवड। सेवा मला चांगल्या परिस्थितीत मिळते इथं। उपलब्ध आहे सगळ्या सलाईन बिलाईन औषध उपचार चालू आहेत। मला जुलाबाचा त्रास होता त्याचा धडा कमी झाला। गाव कुठलं? सासवड। कधी ऍडमिट झालाय? हे काल झालं सकाळी 11 वाजता। कधी सोडणार आहेत? ते अजून सांगितलं नाही। जी सेवा चांगली आहे का इथे? हो चांगली। हा सेवा चांगली केली जाते। हा ठीक आहे। मी श्रीमती माधुरी राजेंद्र जगताप, सासवड सरकारी दवाखान्यामध्ये आजच ॲडमिट झालेली आहे। इथली सेवा चांगली आहे। रेखा जगन्नाथ जरांडे, गाव कोडीत। इथे म्हणजे रुग्णांना चांगले सेवा देतात आणि व्यवस्थित चेक वगैरे करतात। रक्त वगैरे चेक केलं आणि आता एक्सरेसाठी बसले मी इथे। माझं नाव मोनिका सोनवणे। माझ्या पोटात दुखत होतं, जुलाब होत म्हणून इथं आली। इथली सेवा चांगली। तासात फरक पडला? हो फरक पडतो। 3 दिवस दुसऱ्या दवाखान्यात होते तिथे फरक नाही। बोल की पटापटा। दुसऱ्या दवाखान्यात पण गेलते तिथं नाही फरक पडला, इथं आल्यावर पडला। पोटात दुखायचं पण कमी झालं। जुलाब बी थांबले? हो हो नाही तिथं बोल। जुलाब पण थांबले। सेवा चांगली। सेवा चांगली केली खाजगी दवाखान्यात, तिथं फरक नाही पडला। 2 दवाखान्यात ॲडमिट केली, तिथं गुण नाही आला। आता 1 तासात तिचं पोट दुखायचं राहिलं, जुलाब बी राहिले। इथली सेवा चांगली आहे। स्थानिक नागरिक आणि रुग्णांचे म्हणणे आहे की लवकरात लवकर मंजुरी मिळाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकतील। सासवड ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीचा मानव मित्र न्यूजने घेतलेला हा विशेष आढावा। आता प्रलंबित कॉट मंजुरीकडे प्रशासन किती वेगाने पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामन अशोक कुंभार सोबत मानव मित्र न्यूज, सासवड।